बातमी आहे नारायणगाव येथून। आगामी गणेशोत्सव शिस्तबद्ध, शांततामय आणि समाज हितकारक पद्धतीने पार पाडावा यासाठी दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी मिरवणुकीच्या वेळा डीजे वापरावरील निर्बंध तसेच शिस्तभंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई यावर स्पष्ट सूचना दिल्या। शहर परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूक रात्री 12 वाजण्यापूर्वी तर ग्रामीण भागातील मिरवणूक संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपवावी असे शेलार यांनी स्पष्ट केले। तसेच मिरवणुकीत कुठेही डीजे वाजल्याचे आढळल्यास किंवा डीजेची गाडी दिसल्यास त्वरित गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही त्यांनी दिला। डीजेच्या आवाजामुळे जर एखाद्याचा मृत्यू झाला तर आयोजक मंडळासह डीजे मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। दारू पिऊन डीजेच्या तालावर धांगडधिंगा करून नाचगाणे करून आपण कोणता पुरुषार्थ दाखवणार आहात? खरी भक्ती ही समाजहिताचे स्तुत्य उपक्रम राबवण्याची आहे असे स्पष्ट शब्दात सांगत शेलार यांनी सर्व मंडळांना डीजे संस्कृतीला फाटा देऊन सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूर्वक उपक्रमांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले। एकंदरीतच आजच्या सभेमध्ये पाहिलं तर महादेव शेलार यांनी मंडळाची शाळा घेऊन फटकेबाजीच केली असं म्हणावं लागेल। त्यांच्या स्पष्ट आणि थेट भाषेत झालेल्या सूचनांमुळे मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव डीजे संस्कृतीला फाटा देत समाजहितकारी उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी दाखवावी अशी अपेक्षा। काय म्हणालेत महादेव शेलार पाहूयात। असं आहे का कधी काय बाबा डीजे वाजवल्यावरच लोकांच्या अंगात येतं, नाचल्यावरच गणपती साजरा होतो हे ज्यांचं म्हणणं असेल त्याने हात वर करा। साहेब फक्त नाचलं, दारू पिऊन धिंगाणा केला, मस्ती केली तर गणपती साजरा होतो असं काय आहे का? वडगाव गांधीच्या पाटील कुठे आहे? हा तुमच्या इकडे तर काय कॉम्पिटिशनच चालतंय ते डीजे वाल्यांचं। कोण तुम्ही फक्त डीजेच लावा ह्यावेळी, मी डीजेच लावा मग सांगतो काय। ऐका तुम्हाला स्पष्ट सांगतो, इथनं मागं आम्ही ती कलम लावत नव्हतो, परंतु यावेळेस डीजे जर लावला तर तो आम्ही आरटीओला रिपोर्ट पाठवणार आहे की ह्यांनी मध्ये गाडी मॉडिफाय केलेली म्हणून। गाडी सडली तरी गाडी सुटणार नाही, स्पष्ट शब्दात सांगतोय। हे बघा दोन्ही प्रदूषण कायद्यानुसार गुन्हा दाखल होते डीजे लावला तर, ठीक आहे। पोलिसांची उजत घातली तर आपण त्याच्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करणार। एखाद्याने जास्त वेळ मिरवणूक रेंगाळून ठेवली मुद्दाम तर त्याच्यावर पण आपल्याला महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करता येईल। जर एखाद्याने दारू पिऊन होती तर काही केलं तर आपण त्याच्यामध्ये त्याची मेडिकल करून त्याचं लगेच आपण त्याला त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करतो। डीजे तुम्ही साऊंड एखाद्याचा त्याच्यामध्ये एखाद्याचा जीव गेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, स्पष्ट शब्दात सांगतो। त्याने कुठलीही तडजोड केली जाणार, कुणी ह्या उत्सवाला गालबोट लागेल असं कुणी वागू नका, एवढ्या माझ्या स्पष्ट सूचना आहेत। आणि तुम्ही नशिबान आहात की आपल्याला पोलीस अधीक्षक साहेब एवढे चांगले भेटले, ते स्वतः सांगतात की ज्यांनी 100 झाडं लावली त्या मंडळाच्या आरती मी घ्यायला येणार, ज्यांनी 5 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवले त्या मंडळाच्या आरती घ्यायला येणार। आणखी काय पाहिजे तुम्हाला? हा डिवाइस साहेब आपल्याला नवीन आले तर तरुण डिवाइस पे ऍडिशनल एसपी साहेब चांगले आहेत आपले, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सहकार्य आहे। आता बघा संध्याकाळी 5 वाजता आज मीटिंग आहे मुस्लिम समुदायाची, ती चांगली आपल्या समाजाचा एकोपा कसा राहील अशा पद्धतीने ते घोषणा करणार आहे। अजून काय पाहिजे? नारायणगाव सारखं आमचं पोलिसांच मी ह्याच्या आधी पण सांगितलं, नारायणगाव या ठिकाणी नोकरी करायला मिळणं हे नशिबाचा भाग आहे। शिवजन्मभूमीमध्ये नोकरी करायला मिळणं नशिबाचा भाग आहे। लोक इथं दर्शनाला येतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची म्हणजे त्यांची सुरुवात इथनं झाल्यासारखं आहे। जन्म इथं झाला म्हणजे मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या इथं। मग आपण किती चांगली कामं केली पाहिजे, बरोबर आहे की नाही? खूप आपल्यासाठी आपण नशिबान लोक आहे बाबा, हा आपण इथं जन्माला आलो, खूप अभिमानाची गोष्ट आहे। आपण त्याच पद्धतीने वागा, आपण त्याच पद्धतीने ह्या सूचना पोरा। कोणी काय चुकीचं काय केलं कृत्य तर त्याचा समाजावरती चुकीचा परिणाम व्हायला नको, काय कायदा सुव्यवस्थेत प्रश्न निर्माण व्हायला नको, असं ती एक पोर पुढं आपण तर लय चांगलं करण्यासारखं आहे। चांगल्या जी गरीब आता बघा कलेक्टर ऑफिसने एक प्रोग्राम घेतला, त्याच्यामध्ये जे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा आहेत, मुलं बाबा 3-4 किलोमीटर वरनं चालत येतात, तर ते अतिशय गरीब मुलांना त्यांनी सायकल वाटप केल्या। कोण पुढे आली?
ही जी मंडळ आहे ती किंवा ज्या कोण पतसंस्थावली असतील किंवा अरे तुम्ही 5 लोकांना दिला त्याचा प्रचार करा, सगळ्यात तुमच्या मंडळाचे सगळीकडे कौतुक होईल की हे मंडळ बरोबर 1 नंबर आहे बरं का. एखादी कोण विधवा महिला आहे बाबा, तिचा बाबा तिला जगण्याचं साधन नाही, द्या एखादं शिलाई मशीन विकत घेऊन. तुमचे पैसे सत्कारणी लागतील आणि गणपती बाप्पाला जे अपेक्षित आहे ते त्यातनं साध्य होईल. आलं लक्षात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता लाईट लावतोय आपण, जे लाईट वगैरे बरेच लोक काय करतात, एमएससीबीची परमिशन घेत नाहीत, आकडा वगैरे टाकून हे करतात. तुम्ही आकडा टाकताय खरं, पण त्याचं तुम्ही सुरक्षित बघा. आमच्या इथं असंच एक बिना परमिशनचं एक गाव एक गणपती चालू होतं त्यावेळी. आणि कसं असतं, गावाला विरोध करायचं की ह्या मंडळाला विरोध करणारे 4 टकोरे असतात, त्यांना लय खाज असतात. काहीतरी बाबा गावाला विरोध करून वेगळं दाखवायचं. असंच त्यांनी गणपती मंडळ बसवलं आणि तुम्हाला सांगतो ते आकडा टाकून हे घेतलं बिना परमिशन, पोलीस स्टेशनची परमिशन घेतली नाही. आणि त्याच्यामध्ये एका वकिलाच्या मुलाला तो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक शॉक लागले, तो एक्सपायर झाला. एकुलता एक मुलगा होता. तो वकील एवढा हात धुवून सदोष मनुष्यवादाचा अख्ख्या ज्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाला, अख्ख्या गावावर शोक काळा पसरली, जेलमध्ये बसले सगळे. शिवाय एमएससीबीची ती वीज चोरीची कलम वेगळीच. असं काहीतरी बाबा वेगळं काय करू नका. दुसरी गोष्ट, बिना परमिशनचं तुम्ही आलाय, तुम्ही सगळे चांगले लोक आहेत, पण जे आले नाहीत त्यांनी अशा भ्रमात असतील की बाबा काय नाही होत. जोपर्यंत काय नाही होत तोपर्यंत तुमचं नशीब समजायचं, तुमचं की नशीब बलवत्तर आहे. ज्या दिवशी काय होईल त्या दिवशी सगळे लटकणं. परमिशन घेणं म्हणजे काय चुकीचं वाटतंय का तुम्हाला? काय परमिशनला काय पैसे द्यावे लागतात का? हे कागद तुम्हाला दिलेत, कोणी दिलेत? आम्हीच दिलेत. हे कागद पण विकत आणावं लागलं. तुम्हाला 1 रुपयाचा काय खर्च ठेवलेला नाही. बरोबर आहे. त्यामुळं प्रत्येकाने काळजी घ्या की बाबा प्रत्येक मंडळ, कुठलं तुमचे मित्र असतील, बाजूचे मंडळ असतील, त्यांना सांगा की परमिशन पोलीस स्टेशनची कंपल्सरी. आणि मी माझ्या आजच हाजिरीवरती सगळ्या पोलीस अंमलदारांना सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक पोलीस अंमलदाराला 1 मंडळ आम्ही वाटून दिलेलं आहे. आमचा प्रत्येक पोलीस 100% तुमच्या मंडळाला दररोज भेट देणार, तुमची आरती घेणार, तिथं भेट देणार. आम्हाला समजा जी बाबा आम्हाला एखादं बोलवलं, बाबा साहेब आम्ही असा चांगला उपक्रम करतोय, कोण म्हणाल ब्लड डोनेशन घेतलंय साहेब, आज वृक्षारोपण ठेवलंय साहेब, एखादी स्पर्धा ठेवली, बक्षीस वितरण आहे, 100% तुमच्यासाठी येणार. खात्रीशीर सांग, डिवाइस साहेबांना घेऊन येणार. आणि जे टार्गेट सांगितलंय, जी मंडळ 100 झाडं लावतील किंवा कमीत कमी 5च्या वरती CCTV बसवतील, त्यांना SP साहेब स्वतः भेट देणार, आरती घेणार त्या मंडळाची. अजून काय करायला पाहिजे? जे मंडळ ऐका चांगला उपक्रम राबवतील त्यांना आपण या वर्षी देखील आपण त्यांना बक्षीस प्रमाणपत्र वगैरे देणार आहे, त्यांनी चांगलं काम केलं त्यांना. आलं का लक्षात? त्याच्यामुळं ह्या प्रत्येकाने बाबा त्याच्यामध्ये चांगलं ह्यातनं काय गणेश उत्सवाचा खरा उद्देश काय होता तो व्यवस्थित समजून घ्या आणि मग हे लावा. पहिलं गणपती असलं की आमच्या इकडे ते हे लावायचे ते कॅसेट वरती रामाचं काय रामायण लावायचे, पूर्ण रामायण असायचं किंवा महाभारत असायचं, अख्खं गाव त्याच्यामध्ये बघा. आता काय तसं काही राहिलेलं नाही, सगळ्याकडे टीव्ही आले, मोबाईल आले म्हणून. बरोबर, ज्याच्यामध्ये सगळ्या समाजाची लोक एकत्र आले पाहिजे, त्यातनं काहीतरी चांगला अर्थ निघला ह्या हिशोबाने गणपती. महिलांचं एक सांगितलं, आता ग्रामीण भागामध्ये आपल्या बिबट्याची भीती. आज मला वाटतं का मागच्या 2 दिवसापूर्वीच त्या ह्याच्यामध्ये खोडदमध्ये त्या ह्यांच्यावरती हल्ला झाला. तर ते पण काळजी घ्या की आपण संध्याकाळी कार्यक्रम जर वेळेत बंद केले, 10 वाजेपर्यंत आपल्याला वेळ दिलेली शासनाने ठरवून, जर कार्यक्रम वेळेत बंद केले तर बाबा ही लोक सुरक्षित घरी जातील. नाहीतर रात्रीच्या वेळेला हल्ला केला तर आपल्या गावाला, आपल्या एखादा जर काही दुर्घटना घडली तर गावावरती शोककळा पसरत नाही का? बरोबर आहे की नाही? मग थोडस लवकर कार्यक्रम सुरू करायचा आणि सवय आपण लावल तसं गाव वागतं. तुम्ही सांगितलं संध्याकाळी 7ला कार्यक्रम चालू होणार, येतात लोक 7ला. आपणच काय विचार करतो, नाही जेवण करून येतील मग होतील यावून तेव्हा. काय नसतंय तसं. लवकर कार्यक्रम सुरू करा, वेळेत संपव, जेणेकरून काय अडचण येणार नाही. आपण पापाचं कुणी धनी होऊ नका. काहीतरी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी कायद्याला बगल देऊन आपण जर वागलो तर आपण अडचणी देणार. आणि सगळ्यात जास्त सध्या जो विषय आहे लेझर आणि DJ, खूप धोकादायक आहे, खूप धोकादायक. एखाद्याचा बळी गेला ना तर तुम्हाला सांगतो ते खूप एखादा बऱ्याच आता कोर्टाचा आदेश दिलेला आहे तसा. जर एखाद्या DJ मुळे जर कुणाचा जीव गेला, एखादा पेशंट असते हॉस्पिटलमध्ये किंवा डीजेच्या आवाजाने एखादा मयत झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होते, जामीन मिळत नाही. लक्षात आलं का? हा. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचं उदाहरण जाईल. त्यांनी DJ लावला आणि त्याच्यामध्ये ह्यांच्या DJ मुळे हा मयत झाला, त्या मंडळावर गुन्हा दाखल. ज्याला करायचं त्यांनी मला सांगा.
जुने पारंपरिक वाद्य वाजवायला काय पारंपरिक अहो मला सांग पारंपरिक वाद्य वाजवले तर लोकांना रोजगार मिळतोय त्या लोकांना रोजगार मिळतोय आता इथं गावामध्ये आपल्या सगळे त्याचं बँजो पथक आहे ढोल पथक आहे खूप चांगलं करतात ते देखावे काय एकदम बघण्यासारखे देखावे असतात ग्रामीण भागात काही शक्य नाही का ते होऊ शकतं ना बरं ठीक आहे तुम्हाला डीजे नाही तुम्ही बाबा दोन आपलं साऊंड लावले का मग गरजेपुरता आवाज लावला ठीक आहे ना काय प्रॉब्लेम नाही हा आणि बरेचशी लोक मिटिंगला अशी येतात की त्यांना कवडीची किंमत नाही अध्यक्ष उपाध्यक्ष राहतात तिकडं आणि जी लोक असेल ते पाठवून त्यांना कोण काही करत नाही त्यांना पुन्हा आम्ही तिथं बंद करायला गेल्या सूचना तुम्हाला माहित नाही का साहेब नाही माहिती आम्हाला मिटिंग लावला नाही आमचा माणूस पाठवला तुमचा माणूस पाठवला त्याला तुम्ही कवडीची किंमत देत नाही आणि पुन्हा म्हणणार सूचना आम्हाला माहितीच नाही मग साहेब वाजू द्या अजून 10 मिनिटं हा बरोबर आहे की नाही हो आपण काय सांगतो जे ज्या माणसाला बाबा माहिती आहे इथं आल्यानंतर तो माणूस ह्या सूचना पुढच्या माणसं पुढे कन्व्हिन्स करत म्हणजे त्यांनी सांगितलं पाहिजे साहेबांनी अशा सूचना दिलेत म्हणून नाही तर तुम्ही जाणार नाही तर काय नाही झालं असं जर दाखवणार तिथं तर ते लोकांना काय माहिती साहेबांनी काय सूचना दिलेत काय नाही आणि जेवढा जेव्हा आम्ही काढतो ना तुम्ही बाकी फिरून या बाकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठं पण आमची एवढी काळजी कोणच घेत नाही काय झालं नाही पाहिजे सगळ्यांना आनंदोत्सव साजरा करता आला पाहिजे जिथं कुठं आम्हाला शक्य होईल तिथं आम्ही ऍडजस्ट करून घेतो परंतु तुमची पण जबाबदारी आहे तुम्ही पुढच्या पिढीला आता ही समोर बसलेले जरा वयस्कर लोक आहेत काय तुम्ही पुढच्या पिढीला शिकवताय तुमच्या आई वडिलांनी शिकवलं का तुम्हाला हे डीजे लावून नाचा म्हणून शिकवला का तुम्ही काय शिकवताय काय शिकवत सांगा बरं यातल्या 2 लोकांना उठवा हरिनामचं 2 पाठ बोलायला लावा की त्यांना बोलायला जमणार आहे का तेच सांगतो तुम्हाला हे काहीतरी बाबा लोकांमध्ये जे त्या सणाचं महत्व आहे ते पुढे ट्रान्सफर झालं पाहिजे बरोबर आहे की नाही आता दारू पिऊन गणेश उत्सवामध्ये सहभागी होणं मिरवणुकीमध्ये हे कुठला पुरुषार्थ आहे तरी पण लोक होतात का नाही आम्ही त्या दिवशी कारवाई केली तर लोकांना लगेच वाईट वाटतं यार साहेबांनी सणाला असं नाही करायला पाहिजे आपण तुमचं काय तुम्ही कुठलं सण उत्सव कुठली पद्धत आहे दारू पिऊन त्या कार्यक्रमात सहभागी व्हायची हा हे पोलीस रात्र दिवसात तुमच्यासाठी पळत असतात मग मुद्दाम तिथं डोकं लावायचं साहेब 10 मिनिटं झाले अजून 5 मिनिटं आम्हाला वाजू द्या आम्ही महिनाभर प्रॅक्टिस केली तुम्ही 1 नंबरला आहे मागं तुमचे 29 मंडळ आहेत ना त्यांनी पण महिनाभर प्रॅक्टिस केलेली त्यांना पण थोडा चान्स मिळाला पाहिजे की नाही आणि पोलीस कोणासाठी उभं असतात तिथं आम्हाला इलेक्शनला उभं राहायचं आहे जिल्हा परिषद येणार आहे शेलार साहेबांचं एक सीट फिक्स आहे का मला पण मत द्या बरं का आहे का काय बाबा आम्ही तुमच्यासाठी तुमची सुरक्षा पोलीस नसल्यावर ह्यांनी सांगा साहेब पोलीस नसला की गावात तर चालेल आम्ही आमचं गावाची मिटिंग घेऊन एकदम एका वेळेत सगळं करून दाखवतो करा हातवर साहेब पोलिसांची गरज नाही आम्हाला आहेत का सर आम्ही त्या आमचं कमीत कमी 10 किलोमीटर तेवढ्या ह्याच्यात होतंय त्यांना माहिती आहे हे असतात दरवर्षी प्रत्येक मंडळाला गोड बोलायचं हातापाय पडायचं साहेब जाऊ द्या करा पापरेट चला पुढं हा कुणासाठी आम्हाला लवकर जाऊन झोपायचं म्हणून नाही 12 नंतर डायरेक्ट बंद म्हणजे बंद मग मागच्यांनी काय करायचं ज्यांनी महिनाभर प्रॅक्टिस केली त्यांनी काय करायचं तुम्ही बस अर्धा तास 1 तास वाजवून तुमचं समाधान होणार नाही मागच्या मंडळांनी काय करायचं त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या ज्यावेळेस मंडळाची मिरवणूक आहे त्यावेळेस प्रत्येक मंडळाने एकच गोष्ट लक्षात ठेवा की थोडं लवकर काढा मंडळ ग्रामीण भागातले आहे का विसर्जना दिवशी ग्रामीण भागातले जे मंडळ आहे तुमचं 7 वाजण्यापूर्वी अंधार पडण्याच्या पूर्वी तुमचं विसर्जन झालं पाहिजे बरं का हा ग्रामीण भागाचं माझी महत्वाची सूचना आहे ग्रामीण भागातले जे मंडळ आहे ते आपल्याला बाहेरनं बंदोबस्त मिळत नाही आपण काय करतो जे आपले बंदोबस्त ग्रामीण भागाची लोक दिलेली आहेत ती नंतर इकडे बोलवतो गावामध्ये मिरवणुकीला त्यामुळे तुम्ही आपलं संध्याकाळी अंधार पडण्याच्या आधी विसर्जन करून मग तुम्ही इकडे सहभागी झाला तरी चालतंय लक्षात आलं का त्यामुळे थोडस तुम्ही लवकरच आटपून घ्यायचं हे आणि कसं असतं बऱ्याचशा वेळा काय होतं आता ज्याला त्याला काय असतं की मी कसा बाबा हे वेगळ्या बाकीच्यापेक्षा दाखवायसाठी दारू पिते आणि ते गणपती विसर्जनाशिवाय त्याला पोहायला येतंय का नाही ते बघत नाही हाय बाबा कोणतरी आजूबाजूला बघतंय आपली हवा झाली पाहिजे टाकतंय उडी अरे तू उडी टाकणं मेला बिला म्हणजे ते बाकीच्या अडचणी येतील ना अनावश्यक धाडस दाखवायची गरज आहे का ज्यांना पोहता येते तुम्ही 4 लोक अगोदर ठरवून घ्या
की बाबा गणपती विसर्जन मूर्तीचे ज्यावेळेस विसर्जन करणार आहे पाण्यामध्ये त्यावेळेस बाबा ही 4 लोकच पुढे जातील, या व्यतिरिक्त कुणीही पुढे जाणार नाही. बरोबर आहे. तुमची तेवढी कमांड पाहिजे आयोजकांची, तुमची जी मंडळाची टीम आहे तुमची तेवढी त्याच्यामध्ये कमांड पाहिजे. नाहीतर मनाला वाटतो उड्या मारतोय, मनाला वाटतं कुणाचं काही झालं तर कुणी कुणावर दाखल होणार आहे, गाठबोट लागणार नाही मंडळाला. 3 मुलं गेली बरोबर आहे. त्याच्यामुळं असं काहीतरी बाबा वेगळं कोणी करायला जाणार. आणि खरं सांगतो बरं का, म्हणजे मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की काय मंडळ खूप चांगलं काम करताय, खूप चांगले उपक्रम असतात बरं का मंडळांचे, काय काय खूप चांगले. म्हणजे त्यांचा म्हणजे आम्ही पर्टिक्युलर तुम्हाला सांगतो की आम्हाला जर असं आढळलं की त्यांनी, तर मी SP सरांना पर्सनली सांगणार साहेब या मंडळाने असं त्याच्यामध्ये खूप चांगला उपक्रम राबवलेला, जर आपण एकदा येऊन व्हिजिट करावी म्हणून. आम्ही स्वतः तुम्हाला सांगतो बक्षिसामध्ये ते नंबर घेऊ. त्या मागच्या वेळेस येडगावचं मंडळ आहे, त्यांनी मिरवणूक कशी काढली तुम्ही माहिती घ्या. टाळ गजरांच्या ह्याच्यामध्ये मिरवणूक काढली होती, लेडीजने कळशा डोक्यावरती घेतल्या होत्या आणि एकदम म्हणजे असा कोणाचाही असं एकदम मूर भरून येईल असं ते हे होत. खूप छान वाटतं. आता ठीक आहे तरुण पिढी आहे, आम्ही पण समजून घेतो, पण त्या प्रत्येक गोष्टीला असं नाही की कुणाला त्रास देऊन आपली मजा मारून झाली पाहिजे असं होता कामा नाही. डीजेच्या बाबतीत मात्र खूप स्ट्रिक्ट भूमिका आहे. डीजे कुणी त्या भानगडीत पडू नका अजिबात. ह्यावेळेस जर कोणी केलं तर मला एक सांगतो, आम्हाला काय तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं, माझे 2 वर्ष असे अतिशय आनंदात गेलेले. मी कुणावर जाण बुजवून कोणाला त्रास द्यायचा म्हणून बिलकुल काही अजिबात कुणावर गुन्हा दाखल केलेला नाही. परंतु तुम्ही जर सुधारणार नसाल तर त्या बाबतीत आम्हाला थोडी कठोरच भूमिका घ्यावी लागेल. कोणासाठी? माझ्यासाठी नाही, लोकांच्या भल्यासाठी. शासनाने तुम्हाला नियम अटी ठरवून दिलेले आहेत, बरोबर आहे का नाही? हा, आता तुम्ही जर समजा तुमच्या पोरांची आता इथं बसलेले, तुमच्या जर मुलांची परीक्षा असली 10वी 12वीची, हा, आणि मुद्दाम एखाद्या डीजे लावून तुमच्या घरासमोर आणून लावला, किती लोक समर्थन करतील त्याचं? तुमच्या घरामध्ये आई आजारी खूप आणि डीजे लावला, तुमच्या घरामधला एखादा माणूस एक्सपायर झालाय आणि डीजे लावला मुद्दाम, किती लोक त्या गोष्टीचं समर्थन करतील? हा, तेच मला म्हणायचं. हे काय झालंय आता कॉम्पिटिशन डीजेचं, आता तर नवीनच प्रकार यायला लागले. ते डीजे बरोबर ते लेझर बिझर, लेझर काय मला सांगा, लेझर लावला काय त्यातनं काय होणार आहे? म्हणजे हा साहेब त्याचा फायदा आहे म्हणून आम्ही लेझर लावलं, सांगा आहे का काय फायदा? लेझर लावून साहेब खूप फायदा झाला आमचा. साहेब लेझर लावल्यामुळं आमच्या मंडळाला 20,000 रुपये वर्गणी वाढवून आली. आमच्या मंडळाच्या महाराष्ट्रात पहिला नंबर आला साहेब लेझर लावल्यामुळे. आहे का कोण असलं तर सांगा, म्हणजे आम्हाला पण बाबा म्हणजे तुमचा आदर्श बाकीच्या आहे का? हा, हे सांगायचं मला. ज्या गोष्टी फायद्याच्या नाहीत, ज्या गोष्टीतनं काय फायदा नाही, ज्यातनं समाजाला काय चांगला बोध जाणार नाही, अशा गोष्टी करू नका. लक्षात आलं का? ठीक आहे. हा, आता मला सांगा तुमच्यातले कुणी पण काय समजा आपण चांगलं काय करू शकतो ते सांगा मला. तुम्ही चांगलं काय करू शकतो मंडळ सांगा. चांगलं साहेब आमच्या मंडळाकडून आम्ही ही चांगली गोष्ट करू शकतो, सांगा. एक 8-10 उपक्रम येऊ द्या तुमच्यातून. काय चांगला उपक्रम काय असू शकतात? रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर. हे बघा ऐका यांनी एक सांगितलं, रक्तदान शिबिर घ्या, आरोग्य शिबिर घ्या. हे रक्त कुणासाठी वापरलं जाईल? सैनिक असतील, आपल्या घरातलाच उद्या भविष्यामध्ये एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये पेशंट असला त्याला रक्ताची खूप गरज आहे. हे रक्त तुमचं उपयोगाला आहे. जे रक्तदान करणार आहे त्याचं रक्ताचं नवीन सर्क्युलेशन तयार होते, त्याचं आरोग्य वाढणार आहे. बरोबर आहे. हा, जे लोक काय लोक जे रक्तदान करतील त्यांच्यासाठी बाबा इन्शुरन्स काढून देतात, त्यांच्यासाठी काही ना काही वस्तू वाटप करतात. बरोबर आहे. ते रक्त उपयोगाला खूप चांगला उपक्रम झाला. अजून तुम्ही सांगा. हा, मेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना गुणगौरव. आता खूप चांगली गोष्ट आहे. आता काय होतं आपल्या समाजामध्ये कॉम्पिटिशन होतं, पण चांगल्या गोष्टीसाठी कॉम्पिटिशन होण्यासाठी चांगली गोष्ट ही चांगलं काय ही लोकांच्या लक्षात आलं पाहिजे ना. या पोरांमध्ये शाळेतलं काय असतं, ह्याला शेजारी अभ्यास करत त्याला जास्त मार्क पडली की ह्याच्या पोटात दुखतंय, ह्याच्यापेक्षा मला जास्त मिळालं पाहिजे. मग उद्या समजा एखाद्या 10वी 12वी जे टॉपर आले तुम्ही त्याचा सत्कार केला तर त्यांच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना काय वाटणार, माझ्या भावाचा झाला किंवा माझ्या मित्राचा झाला, पुढच्या वर्षी माझा पण झाला पाहिजे. आई वडिलांच्या मनात पण जिद्द तयार होती, माझ्या बाबा भावाच्या पोराचा याचा सत्कार झाला, माझ्या पण पोराचा झाला पाहिजे. किती त्याकडनं अभ्यास करू, चांगली गोष्ट आहे. अजून
आपल्या लोकांना फक्त झाडं तोडायचंच माहित आहे. बरोबर आहे. किती लोक आहे खरं सांगा बरं मला साहेब, मी दरवर्षी झाडं लावतो, माझ्या पोराचा वाढदिवस असला झाडं लावतो, माझा वाढदिवसला झाडं लावतो. आहे का कोण आपल्यात? प्रामाणिकपणे सांगायचं. मला पण माहिती आहे तुमच्यात आता खरं काय. हा, अरे मी जुन्नर तालुक्यामध्ये अशी पण काही व्यक्ती बघितले की XYZ लोक ते नाचवले स्टेजवर नाचवतात, लाखांनी खर्च करतात. हा, त्यातनं काय समाज प्रबोधन झालं? काय समाज प्रबोधन झालं सांग? हा, काय काय लोकांना सांगत होतं नका असलं उद्योग करू नका, पोलिसांचं मनुष्यबळ वाया जाते, लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातोय. ऐकलं ना? नाही आम्हाला लावायचं. मी तर परमिशन देत नव्हतो, इकडून फोन आणला तिकडून फोन आणला, वैताग आणला आम्हाला. हा, जाऊ द्या म्हणलं आम्ही, म्हणलं बरं देऊन टाकली परमिशन. आता महादेवाला नाराज केले. मी कोण आहे? महादेवाला नाराज केलं. रात्रभर पाऊस सगळा चिखल, सगळ्या कार्यक्रमाचा वाट्यावर गेले 1 लाख रुपये वाया. बरोबर आहे. हसण्याचा भाग आहे हा. लक्षात? माझं नाही महादेव म्हणजे माझं नाव महादेव. लक्षात आलं का? म्हणजे हा हसण्याचा भाग. 1 लाख रुपये तुमचे गेले की नाही चुकीच्या गोष्टीत. बरं, ते पाऊस आला, कार्यक्रम व्यवस्थित झाला नाही, सगळा राडा, सगळं हे काय झालं त्यातनं? तेच 1 लाखाचं जर तुम्ही काही अनाथ मुलांना तुम्ही बाबा त्यांना कपडे वाटप केले असते, त्यांना हे किंवा दुसरं कुठलंही चांगलं काम केलं असतं त्या पैशाने, तुमचं कौतुक झालं असतं का नाही? अरे झालं असतं का नाही कौतुक? बरोबर आहे. 100% तुमचं कौतुक झालं. 1 लाखामध्ये किती खूप चांगलं काम होऊ शकतं. आमच्याकडे आमचं दत्त जयंतीचा सणात 4-5 हजार पब्लिक जेवण करून जाते. एका बाजूला भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो, एका बाजूला आपण समाजा उपयोगी तिथं बॅनर सूचना लावत असतो, सगळे लोक येतात, आम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे काय हे आहे त्याचा कसा सदुपयोग होऊ शकतो. झाडं लावणं खरंच काळाची गरज आहे. तुम्ही टेम्परेचर बघा कुठं चाललंय. आता पावसाचा सीझन राहिलाय का? पावसाचा बाबा. आता हा बाबा पहिला पण म्हणायचा बाबा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता कुठला सीझन चालू? पाऊस किती ह्यावेळेस कधी लवकर चालू झाला पाऊस? सीझनच राहिलेलं नाही. झाडं लावणं खरंच काळाची गरज आहे. पोरांना प्रत्येकाच्या तुम्ही जर बारीक सारीक गोष्टी असतात, पोरांना आपण काय शिकवतो? संस्कार काय असतात? हे सण उत्सव त्यासाठीच आहे. पोराचा वाढदिवस आला, लावा ना एक झाड त्याच्या नावाचं, एक वडिलाच्या नावाचं लावा, आजी आजोबाच्या नावाचं लावा. दरवर्षी झाडं वाढतील. ती झाडाचे फळ कोण खाणार आहे? आपण खाईल, आपल्या बरोबरचे नातेवाईक खातील. हा, बरोबर आहे की नाही? चांगल्या गोष्टीमध्ये त्याचं हे झालं पाहिजे. हा, चला झाडाचं झालं, अजून काय करणार चांगलं? सांगा पटकन. संपले का? 3च आहेत का गोष्टी चांगल्या करण्यासारख्या? प्रत्येक मंडळाने आपापल्या चौकामध्ये जर CCTV कॅमेरा बसवले तर ते फायदेशीर होईल. कारण लाखो रुपये तुम्ही खर्च करता आणि 5,000 तुम्ही CCTV बसवता. सगळ्यात महत्वाची, सगळ्यात काळाची गरज असलेली सूचना CCTV कॅमेरा. आशिषभाऊ माळवतकरांच्या घरी चोरी झाली, ऐका, तर ते CCTV कॅमेरे आपल्याला वेळच्या वेळ मिळाले नाहीत म्हणून आपण एवढं जिद्दीने ते पाठपुरावा केला. परंतु वेळच्या वेळेला CCTV जवळ नसल्यामुळे आपण सुप्यापर्यंत त्याचा गाडीचा पाठलाग करत गेलो. परंतु CCTV आपल्याला वेळच्या वेळेला नव्हते, लोकांनी बऱ्याच केलं नव्हतं. आपल्याला पोचा लेट झाला आणि ते जळगाववाल्याने त्यांना पकडलं. सगळं सोनं हे ते सगळं त्यांनी, म्हणजे त्यांना जी गोष्ट मिळण्यासारखी होती ती मिळू शकली नाही. त्यानंतर आपल्या ह्यांच्या घरी चोरी झाली. आपले काय ना यांचं दुकानदार आपले पाटे, आबाई पाटे, हा, जो त्यांचं पण भरपूर चोरीला गेलं. कष्ट करणारी माणसं आहेत, परंतु एका झटक्यामध्ये सगळी प्रॉपर्टी गेली तुमची. हा, परंतु लकीली त्यांच्या घराच्या समोर एक CCTV होता, एकच होता. सुचवू शकतो का आपण? ज्यांना शक्य तर ते CCTV मुळे आम्ही त्याचा चोर जाताना, चोरी करून जाताना काळजी घेतो नेहमी की बाबा आपण सापडलं नाही पाहिजे. परंतु येताना तेवढी काळजी घेत नाही. आम्ही उलटा CCTVच्या आधारे उलटा शोध करत गेलो. चोर सापडले, त्यांचे मुद्देमाल मिळाला. लक्षात आलं? त्या मांजरवाडीचं कोण आहे? मांजरवाडीचं आहे का कोण? खोडण बघा आहे सगळे. तर तिथं एका आजीचा खून झाला होता, माहिती असेल, तुम्ही पेपरला पण वाचला असेल. बरोबर, जाधववाडी त्या ह्याच्यामध्ये फक्त ते मानभाऊ पंतांच्या आश्रमाची तिथं एका CCTVच्या आधारे आपल्या माणसाचं नॉर्मल चाललं
आणि एखाद्या व्यक्तीने काहीतरी क्राईम केल्यानंतर चालणं एकदम फास्ट मध्ये चालले होते. त्या सीसीटीव्हीच्या त्या चालण्याच्या ह्याच्यावरून आपण ते आरोपी डिटेक्ट केले. लक्षात आलं. सीसीटीव्ही खूप काळाची गरज आहे. सीसीटीव्ही असणं 100% कंपल्सरी आहे आणि त्याला आता जास्त खर्च लागत नाही. पहिले बाबा महाग होती सीसीटीव्ही, आता काय 2,500-3 हजारामध्ये तसला ऑडिओ कॅमेरा येतो. लक्षात आलं का. प्रत्येकाने तर मंडळापाशी तर बसवाच, परंतु तुमच्या घरी कंपल्सरी एक सीसीटीव्ही बसवून घ्या बाबांनो. कधी काय चुकून घटना घडली तर तुम्हाला 100% ती घटना उघडकीस यायला तुम्हाला मदत होणार आहे. आणि चोर कुठेही चोरी करायला गेली तर पहिलं ते त्या भागाचा परिसराचा अभ्यास करतात. ज्या भागामध्ये सीसीटीव्ही नाही तिथंच जास्त चोऱ्या होतात. चेसण्याची मूर्ती पूनम चौकाच्या पुढे होती, एक सीसीटीव्ही नाही रोड. बतावणीचे प्रकार होते ती सगळे. आपला पूल आहे हा कुठला, हा इकडचा, सगळे त्या पुलाच्या पुढे सीसीटीव्हीच नाही. जिथं भागामध्ये सीसीटीव्ही आहे तिथं शक्यतो अशा घटना होत नाहीत. एक अजून आपल्या यांचं त्या आजींचं गळ्यातलं मंगळसूत्र खेचलं होतं, जोरी मावशी. एका तासात चोर मुद्देमाला आपल्या ताब्यात होता. फक्त सीसीटीव्ही मध्ये तो दिसला आपल्याला. कशासाठी केलं? नशा करण्यासाठी. सीसीटीव्ही काळाची गरज आहे. बऱ्याच लोकांना किती डोकं आपण सांगितलं ते काय करत नाही. मंडळाकडनं खरं सांगतो, म्हणजे तुम्ही गणपती बसवताय ना तर आजूबाजूच्या लोकांना अभिमान वाटला पाहिजे, वाट बघितली पाहिजे. ह्या लोकांच्या चांगल्या लोकांच्या ताब्यात आपलं मंडळ आहे. खूप चांगलं काम करतात, खूप चांगले उपक्रम राबवतात. म्हणजे दरवर्षी वाटलं हवं अजिबात नाही, हीच मंडळ, हीच लोक, हीच बॉडी कंटिन्यू राहते बाबा, यांचं काम चांगलं असे म्हणले पाहिजे. लय दारू पिला, धांगड धिंगा केला, डीजेचं 10 बेस लावलं, तुम्ही लय पुरुषार्थ गाजवला असं नाही. ठीक आहे. हा अजून सांगा. सीसीटीव्ही खरं सांगतो, जे मंडळ सीसीटीव्ही लावणार ना 100% त्याचा तर 100% सत्कार गुण गौरव होणार आहे. सीसीटीव्ही जे लावतील त्यांचा. अजून सांगा. बघा आता ह्यांनी चांगलं हे दिलेलं आहे. एक आता मूर्ती, जी मूर्ती आहे ती बाबा शाडू मातीची मूर्ती किंवा मूर्ती तशी बसवायची असे पर्यावरणाचा बाबा सजावटचा वापर करायचा. जसं झाडाचं काय बाबा फुलं असतील, काय महत्वाच्या फांद्या असतील, किंवा बाबा काय काय असं लाकडाचं हे असतात की त्याचा एकदम शेप चांगला असतो, त्याच्यावर लाइटिंग वगैरे खेळवलं जातं बरीचशी लोक. खूप चांगलं आहे ते, त्यातनं चांगलंही होत आहे. प्लास्टिकचा वापर बाबा होणार नाही, जेणेकरून चांगला उपक्रम आहे. तुम्ही असा बाबा त्याच्यातनं बाबा चांगला मेसेज जाईल. बरेचसे हॉटेल असतात आता अशी बनवतात की सगळ्या जे नॅचरल गोष्टींचा वापर करून घेतात. ते झाडाची खोड असतील, फांद्या असतील, झाड असतील, त्याचा वापर करून घेतात. चांगलं दिसतंय खूप. काय काय ठिकाणी ते बैलगाडीची चाकं वापरतात, ते ज्यातनं निसर्गाची काय हानी होणार नाही असं. त्यानंतर बरेचसे आता मंडळ काय होतात की त्या तलावात वगैरे जनावर पाणी प्यायला जातात, किंवा आपण बाबा आपण स्वतः त्याचं पाणी पित असतो. मग गणपती विसर्जन केलं तर ते पाणी खराब होतं. काय काय लोक काय करतात, कृत्रिम तेवढं गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळी तयार करतात, ती हौद वगैरे तयार करतात, ते विसर्जन करतात. शहरात तर तसंच आहे. तुम्ही ते पण करू शकता. एखाद्या विहिरीत वगैरे विसर्जन करून ते विहिरीचं पाणी दूषित करण्यापेक्षा तुम्ही एखादं ते आर्टिफिशियल बाबा त्याचा एखादा टँक वगैरे तयार करून ते विसर्जन करा, घरगुती गणपती असतील तर. त्यानंतर हे प्लास्टिक बंदीचं एक खूप चांगलं हे आहे. प्लास्टिक वापरू नका, जेणेकरून ते जनावरांनी खाल्लं, शेळ्यांनी खाल्लं, किंवा बाबा जे ते जाळलं तर त्यातनं बाबा हे होतंय. तर ते असं प्लास्टिकचा वापर करण्याऐवजी बाबा हे आपल्या कापडी पिशव्यांचा वगैरे वापर करायचा. ते एक चांगली हे आहे. त्यानंतर आता आपला ज्याच्यावर चर्चा झाली, वृक्षारोपण मोहीम. बऱ्याचशा आता बघा, पहिले जी झाडं आहेत हायवेच्या कडेला वगैरे जी झाडं वाडाची वगैरे, पिंपळाची झाडं लावायची. ज्याला कोणाला एखाद्याला गरजूला वाटलं की बाबा तो झाडाच्या खाली थांबायचा, त्याच्या खाली गाळे लावायचे, फळाचे हे लावायचे, चांगला फायदा होता. आता रस्ता बनवायचा पहिलं बाबा ते झाडं तोडण्यावरच भर माणसाचं. झाडं तोडताना आपण बघतोय, झाडं लावताना बघितलंय का आपण? बघतोय आपण झाडं लावताना. आपणच लावत ना, आपली पुढची पिढी कशी लावणार आहे? टेम्परेचर तुमचं आता 45 डिग्रीवर जाऊन थांबले, 50 होणार आहे भविष्यात. त्याच्यामुळे झाडं लावणं ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळं झाडं लावणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाने त्या दृष्टीने एक तुम्ही हे करावं. बघू आता ह्यांनी बघा, नारायणगाव ग्रामपंचायतवाले त्यांना आता स्वतःच तिथं टेकडी बिकडी नाही, तर ते फॉरेस्टवाल्याशी चर्चा करून या वारवाडीच्या हद्दीमध्ये दरवर्षी ते म्हणजे 1000-2000 झाडं लावतात, जगवतात. लावली म्हणजे लावलं, तुझ्या तू कर्माने जगला तर जगला, नाहीतर मेला असं नाही. झाडं जगली पाहिजे. लक्षात आलं का? आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आता चक्कर मारा तुम्ही,
बघा कसं पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला एक झाड मेलेलं दिसणार नाही, कशी बनवलीत बघा. आता पोलिसांचं तुम्हाला असं वाटतंय का बघा, कसं वाटतं ऐकायला पोलिसांनी झाडं लावली, चांगलं वाटत नाही ना ऐकायला. हा एकदा बघा महाराष्ट्रात आमचं ओपन चॅलेंज असं पोलीस स्टेशन कुठेही तुम्ही दाखवा, स्वच्छता असेल, मेंटेनन्स असेल, झाडं लावले, लॉन लावले, बरोबर आहे. आम्ही ते नुसतं लावून मोकळं लावून बसलो नाही, नंबर आला ना आता आमचा संपला विषय. आमचं बघा प्रत्येक झाड मेंटेन केलेलं आहे. आमची लोक दर शनिवारी येतात सिव्हिल ड्रेसमध्ये, नाईट पॅन्ट टी शर्टवर, सकाळी सकाळी सगळं ते पोलीस स्टेशन धुवून काढतात. हॉल बघा स्वच्छ दिसणार तुम्हाला, फॅनला जाळायला लागलेले दिसणार नाहीत. कशामुळं? आम्ही काय कोणावर अवलंबून राहत नाही आणि कमीपणा पण बाळगत नाही. आपण कसं काय स्वच्छ ठेवायला हे करायचं म्हणून आपण एखादी गोष्ट साहेबांना सांग, लक्षात आलं का? तर एखादी गोष्ट लावली तर ती जपली पण पाहिजे. व्यापारी असोसिएशनची जे लोक आहेत आपली, किराणा माल असोसिएशन वाली, ती पण दरवर्षी बघा त्यांचा वार्षिक त्यांचा कार्यक्रम असला की ती झाडं वगैरे लावतात, ते डोंगरावरती जगवतात. ते पाण्याचं ठिबक बिबक करून दिलंय त्यांनी. लक्षात आलं का? चांगल्या गोष्टी माणसाच्या लक्षात राहतात, वाईट गोष्टी पण राहतात, पण वाईट गोष्टीचा परिणाम वाईट गोष्टी पण लक्षात राहतात. एखाद्याने काय कांड केलं, एखाद्या गणपती मंडळाने बाबा लय भांडणं केली या 2 मंडळात, पुढच्या वर्षी त्यांनी परमिशन घेऊन दाखवावी. मिळणार आहे का त्यांना परमिशन? त्यामुळे असलं चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. आता मागच्या वेळेस ओतूरच्या हद्दीमध्ये काय मंडळांनी त्या 2 मंडळांचं एकदम वाद, तुम्ही असले बॅनर आक्रमक लावले की बाबा जसं काय आता तू समोर तुला फाडूनच खातो. झाले गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर. अशा गोष्टी काय कोणी करू नका. आता दुसरं एक आरोग्य आणि सामाजिक उपक्रम, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक, त्याच्यामध्ये काय रक्तदान शिबिर हा किंवा आरोग्याची तपासणी. बरेचसे आता ह्यातले किती लोक आहेत की दर बाबा 6 महिन्याला स्वतःचं आरोग्य पूर्ण बॉडी स्कॅन करून घेतात? किती लोक आहेत? खरं सांग, मी दरवर्षी चेक करतो, आहे का कोणच करत नाही. पण असं शिबिर आयोजित केलं, बऱ्याच लोकांना आजार असतात पण त्यांना माहितच नसतं मला आजार आहे म्हणून. जेव्हा असा कुठला कॅम्प झाल्यावर त्यांच्या लक्षात येतं की बाबा असं काहीतरी आहे आणि त्याची उपाययोजना केली पाहिजे. ठीक आहे. अरे बाबा हे बीपी हे त्रास असलेले बऱ्याच लोकांना माहित नसते. एखाद्याचे हार्ट अटॅक वगैरे आलं मग त्यांना कळतं यार बाबा आपल्याला असा आजार आहे म्हणून. त्यामुळं मंडळाने आता बरीचशी काय होतं, जे डॉक्टर्स वगैरे आहेत, सरकारी डॉक्टर, ते काय लोक म्हणतात की आमचं पण बाबा काहीतरी समाजाप्रती देणं आहे, आम्ही तुमच्या कॅम्पला येतो. फुकटमध्ये येतात ती लोक. हा जागा अवेलेबल करून दिली की ते येतात लोक, त्यांचा कॅम्प वगैरे करतात. त्या निमगाव सावामध्ये तो एक मुलगा आहे बघा, तो दरवर्षी तो कॅम्प आयोजित करतो. हा किरण गोत्र आणि त्याला रिस्पॉन्स पण एवढा लोकांचा ना चांगला बघा. म्हणजे एका व्यक्तीने ठरवलं तर एवढं, मंडळात तर अख्खं मंडळ तुमचं त्याच्यामध्ये असतं. हा तो पोरगा दरवर्षी त्याच्यामध्ये काहीतरी गट्स आहे, तो अख्ख्या गावातल्या लोकांचं मेडिकल चेकअप, डोळे बिळे मोतीबिंदूचं ऑपरेशन काय असेल ते करून देते. एक मुलांना ठरवलं तर एवढं होतंय. तो कुठल्या पदावर पण नाही, आमदार नाही, खासदार नाही, सरपंच नाही, काय नाही, तरी पण ते करते. आपण तर तो सगळ्या मंडळाची एकत्र येतोय, मग लोक किती चांगलं काम व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यामुळं असं काहीतरी करा जेणेकरून बाबा समाजाला त्यातनं काहीतरी फायदा झाला पाहिजे. आता दुसरं एक अन्नदान वगैरे, किंवा त्याच्यामध्ये बाबा एखादे वयस्कर आजी आजोबा आहे बाबा, त्यांना मुलगा सांभाळत नाही, त्यांना बाबा कोणाचा आधार नाही, अशा लोकांना द्या राशन वगैरे भरून, महिन्याचं 2 महिन्याचं जे काय असेल तुमच्या परिस्थितीनुसार त्यांना राशन भरून द्या. तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्या लोकांचा, बरोबर आहे? बेवड्याला 10 रुपयाला देऊ नका, नाहीतर साहेब लय सामाजिक काम करतोय साहेब, बेवडा आहे देतोय त्याला फुकट पैसे नाही त्याला दारू आणून देतोय, तसलं करू नका बाबा. हा एक काम काय केलं नाही तरी चालेल, परंतु हे असलं काय करू नका. ठीक आहे. गरीब लोक असतील, आजी आजोबा बाबा, ज्यांना कोण सांभाळत नाही, ज्यांना कोणाचा आधार नाही, अशा लोकांसाठी करा काहीतरी. एखादा बाबा गरीब आहे, त्याला राहायला झोपडीत राहते, पाणी गळतंय वरनं, त्याला पत्र्याचं शेड करून द्या. चांगलं काहीतरी आहे ते आयुष्यभर तुमचं लक्षात ठेवल. छोट्या छोट्या गोष्टीतनं तुमचं हे कळत असतं, म्हणणार हे काय आहे असल्या ह्यासाठी असतो का गणेशोत्सव, त्याला झोपडी बांधून द्या, त्याला शेड करून द्या. बाबा गणेशोत्सव ह्यासाठीच असतो, डीजे लावून नाचण्यासाठी ह्याच्यासाठी नसते. हा मला जर कुठं कळालं हे ते तमाशातल्या बाया बिया नाचवायला आणल्या गणपती, मग तुमचं काय खरं नाही. हा मग काय खरं नाही. अजिबात असल्या गोष्टीत पडू नका, चांगलं काहीतरी करा, चुकीचा मेसेज जाऊन देऊ नका समाजामध्ये. ठीक आहे. आता दुसरं एक, बऱ्याचशा लोकांना आजार असतो, आता जसं मग मी सांगितलं की बऱ्याचशा लोकांना आजार असतो पण माहित नसतो. हा तर अशा लोकांसाठी चांगले कॅम्प आयोजित करा, जेणेकरून बाबा त्यांचा काय आजार असला, एखादा मोतीबिंदूचं जर फुकटमध्ये तुम्ही ऑपरेशन करून दिलं
तर त्याच्यातनं एक चांगलं हे आता नारायणगाव ग्रामपंचायत वगैरे वेगवेगळे बघा ते चांगलं उपक्रम करतात. आता पण त्यांनी बऱ्याचशा लोकांचं त्या कॅम्पमध्ये ते काय खैरे ना त्यांच्या ह्याच्या निमित्त नाही त्यांच्या अनिल खैरे त्यांच्या दरवर्षी ते त्यांच्या कार्यक्रमाला दरवर्षी ते मोठे कॅम्प डायरेक्ट ह्याची ससूनची वगैरे टीम वायसीएमची ससूनची टीम बोलवतात. प्रत्येक माणसाचं प्रत्येक प्रकारचं चेकअप होते. समाजामध्ये किती चांगला मेसेज जातो, किती चांगला मेसेज जातो. त्या माणसांचा तो जर माणूस बघत असेल वरून त्याच्या मनाला समाधान वाटलं की माझ्या मागे बाबा चांगलं चालवलं यांनी म्हणून. नुसतं चेकअप नाही त्यानंतर आहे ना जर कोणी असं ना तरी घेऊन जातात आणि घेऊन येतात. चांगलं वाटतंय की नाही ऐकायला, चांगलं वाटतंय का नाही. तर त्यांच्या ह्याच्या निमित्त साहेब डीजे लावतात निबार धिंगाणा राडाच नुसता. कसं वाटतंय ऐकायला, चांगलं कुठलं वाटतंय. कॅम्प तर चांगलं वाटतंय ना. आता ह्यांनी आता जसं शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाची जेन जागृती हे जी तरुण मुलं आहेत मोबाईल पासून बाबा लांब राहिली पाहिजे. करा एखादं व्याख्यान आयोजित, चांगला माणूस बोलवा, एखादा मोटिवेशनल स्पीकर बोलवा. स्पर्धा परीक्षेत एखादा तुमच्या आजूबाजूचा कोण बाबा त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळवले त्याचं लेक्चर ठेवा, त्याचा मान सन्मान करा त्याचा. बाकीच्या पोरांमध्ये चांगला मेसेज जाईल. आमच्या गावातनं मी पहिलं एमपीसीनं पोस्ट होल्डर झालो, PSI झालो. त्यानंतर आमच्या गावामध्ये आता लाईन लागली 24-25 अधिकारी झाले जातात. एकटा झालेला आहे. ही होतंय माझ्या आई वडील अशिक्षित आहे, ह्याच्या आई वडील अशिक्षित असून ही होतंय. आपले तर सगळ्याचे शिकलेले आहेत असा विचार करून सगळे माझी चुलत बहीण पुण्यामध्ये. माझा एक लहानपणीचा मित्र आहे तो RTO झाला, क्लास 1 ऑफिसर झाला. कोण पाटबंधारे विभागात लागले, कोण जज झाले. कॉम्पिटिशन लावा पण कसं ह्या चांगल्या गोष्टींमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. लक्षात आलं. नाहीतर तू 2 बेस लावले मी 5 लावतो, हे काय कामाचं नाही. लक्षात आलं का, हे काय कामाचं नाही. त्यांनी बनीलवर नाचला मी शर्ट काढून नाचतो, काय कामाचं नाही. आलं लक्षात. हेल्दी कॉम्पिटिशन लावा. गरीबाचा पोरगा तुमच्या जे आयोजित केलेल्या व्याख्यानामुळे जर एखादा चांगला अधिकारी झाला तर तो त्याच्या व्याख्यानाच्या वेळेस पुढच्या वेळेस तुमच्या इथे येईल सांगायला अधिकारी झाल्यावर. त्यावेळेस ते सांगाल साहेब मी इथनं प्रेरणा घेतली, मंडळाने असं व्याख्यान आयोजित केलं, त्या मंडळात त्या व्याख्यानाचं मी प्रेरणा घेतली आणि त्यातनं मला वाटलं की आपण पण अधिकारी झाले पाहिजे. मी अधिकारी झालो आणि आज ह्या गावात सत्कार घ्यायला. लक्षात आलं. प्रत्येक कसं असतं गावामध्ये प्रत्येकाला कसं असतं त्यांना लहानपणीचं माहित असतं. तर कालच तुम्हाला सांगतो आमच्या पोलीस स्टेशनचा नंबर आला पहिला. आता मी काल गावाकडे गेलो होतो लकीली. त्या गावकऱ्यांना जसं करायला आलाय ते कार्ड कार्ड काढून द्यायचा कॅम्प चालू होता, लगेच बोलवून घेतलं. माझ्या हस्ते कार्ड वाटप केलं, पहिला नंबर आला म्हणून सत्कार केला. लक्षात आलं. आपण काहीतरी चांगलं केलं तर ते कुठंतरी त्याची दखल घेतली जाणार आहे. नाहीतर मी बाबा कुठंतरी दारू पिऊन पडतोय, भांडणं मारामाऱ्या करतोय, गाव गुंडकी करतोय, माझ्या 20 गुन्हे दाखल येत, या साहेब तुमच्या हस्ते कार्ड वाटप करतो, तुमची मस्त सत्कार करतो. होईल का, होईल का. लक्षात आलं. काहीतरी समाजामध्ये चांगलं त्याच्याबद्दल मेसेज गेला पाहिजे. नवीन पोरांमध्ये आता मोबाईलचं प्रमाण खूप वाढत चाललंय. मोबाईलमुळं वाटोळ व्हायला लागले. बाप मोबाईल घेऊन बसतोय, आई मोबाईल घेऊन बसते, पोरगा मोबाईल घेतोय, संवाद संपला. एकत्र कुटुंब पद्धतात राहिलेलं नाही. खेडेगावात थोडीफार असेल, आई वडील नातवंड पतवंड चुलते काका पुतणे एकत्र राहायची पद्धत राहिलेली नाही. संस्कार पोरांना ट्रान्सफर होत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं काहीतरी एकत्र कुटुंब पद्धतीचं बाबा तुम्हाला महत्व सांगावं लागेल, मोबाईलचे दुष्परिणाम सांगावं लागतील. तेव्हा कुठेतरी हे पोरं मोबाईलवरनं लांब राहतात. ठीक आहे. दुसरं एक गोष्ट अजून सांगितलं, पोरांमध्ये बऱ्याचशा तुम्हाला सांगितलं की त्यांच्यामध्ये खूप चांगले कला कौशल्य असतात. कोण चित्रकलेमध्ये चांगलं असते, कोण गायनामध्ये चांगलं असते, कोण बाबा रनिंगमध्ये चांगलं असतं. तर हे पोरांमधले कौशल्य बाहेर येण्यासाठी त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करा. कोण रांगोळी काढण्यामध्ये चांगलं असते. आलं लक्षात. आपल्या इथली जुन्नर तालुक्यातली एक मुलगी तिने त्या मी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत होतो, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तिने ते गिनीस वर्ल्ड बुक मध्ये तिचं रेकॉर्ड, तिचं नाव नोंदवलं गेलं. एवढ्या रांगोळ्या काढल्या आणि अप्रतिम रांगोळ्या होत्या, अप्रतिम. मी त्या उरळी कांचन पासून ते त्या ह्याच्यापर्यंत होतो त्या पालखीसोबत, आपल्या अकलूज पर्यंत. काय बघा, विचार करा, अप्रतिम रांगोळ्या काढ. काहीतरी चांगलं असलं तर त्याचं कौतुक होतं 100%. असं काहीतरी करा, तुमच्यातनं पण तयार होईल एखादं. आलं का लक्षात. तर असं काहीतरी चांगल्या गुणांना वाव मिळाला पाहिजे ह्या हिशोबाने बाबा तुम्ही थोडंसं तेच कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये आयोजित करावं. आता अजून एक उदाहरण सांगितलं, तुमच्या गावामध्ये दिव्यांग लोक असतील, अपंग लोक असतील, तर त्या अपंग लोकांसाठी तुम्हाला जर काही
समजा जर एखाद्याला हात नसेल तर कृत्रिम हात बसवून द्या, कृत्रिम पाय बसवून द्या, इलेक्ट्रिक सायकल घेऊन देऊ शकता. एखाद्या गरीबातली मुलं बाबा शाळेला चांगलं 5 किलोमीटर लांब यावं लागतंय, सायकल घेऊन द्या. काहीही तुम्ही चांगलं काम करू शकता. एखाद्या बाबा त्यांना चप्पल नाही घालायला चप्पल घेऊन द्या. काहीही चांगलं काम करू शकता तुम्ही. जिल्हा परिषदच्या शाळेला त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहे, बेंच असतात. बरोबर. हा, जिल्हा परिषदच्या बऱ्याचशा शाळा खराब झालेल्या आहेत, कुणाची कौलं खराब झालीत, त्यांना नवीन कौलं टाकून द्या, पत्र टाकून द्या, कलर करून द्या, फरशा बसवून द्या. टॉयलेट बाथरूम बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळेमध्ये खराब असते, त्यांना टॉयलेट बाथरूम व्यवस्थित बांधून द्या. पाणी पिण्यासाठी पिण्यासाठी आरो बसवून देऊ शकता तुम्ही. म्हणजे करत तेवढं कमी आहे. काय काय लोकांना खरंच बोर होत असेल बरं का, परंतु जे चांगलं आहे ते तुम्हाला कुणी सांगणार नाही. मी जर इथं जर म्हणलं नाही तुम्ही बाबा बाया नाचवा, लय आनंद लय आनंद होतील लोक. हा, असला ऐकायला लय भारी वाटते. साहेब लय भारी बरं का साहेब, देव माणूस आहे. म्हणजे मला फार म्हटलं ना, काय सुट्टी देऊ नका, डीजे काय वाजवायचे वाजवा. लय चेहऱ्यावर तेज येईल या लोकांच्या. हा, लय खुश होती. बघा नुसतं एवढं बोललो हसण्यावर सगळ्यांचे बरगळ. चांगलं सांगितलं की कुणाला नको ऐकून घ्या. पण माझं एकच म्हणणं आहे, उद्या हे जे होतंय ह्याच्यामध्ये उद्या तुम्ही डीजे लावून असला, एखाद्या आयोजकाच्याच घरातला जर करता करता माणूस गेला तर ती वेळ तुमच्यावर वाईट येऊ नये. हे माझं फक्त हे राहील, त्याची काळजी घ्या. उद्या तुम्ही दुसऱ्याचा विचार करत नाही, पण स्वतःवर जर ती वेळ आली तर मग तुम्ही त्या वेळेला कसं सामोरं जाणार, पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये एवढं ना. आणि तुम्हाला सांगतो, लोकांना चांगलं ऐकायला अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. कुठंतरी आम्हाला एक कठोर पावलं घ्यावं लागतं. डीजे जमा केला, तुम्हाला साहेब पोटासाठी करतो, पण तू चांगलं पण कर ना, लग्नात बिग्नात ठीक आहे. या असल्या चांगल्या उपक्रमामध्ये कशाला तुम्ही गालबोट लावताय. पत्रकार साहेब, किती लोकांचे फोन येतात आम्हाला डीजेमुळे त्रास होतोय म्हणून. भरपूर लोकांचे फोन येतात. मला येतात, आम्हाला येतात, आम्हाला फोन आले का आम्ही तुम्हाला करतो. बरं, हे काय ते डीजेवाल्यांना काय हे नाही, ह्यांचं कॉम्पिटिशन नाही डीजेवाल्यांसोबत, ह्यांची काय त्यांच्याशी पर्सनल भांडणं नाही. लोकांच्या फोन अहो, काचा घरांच्या इथं निलामला वगैरे लग्न असलं आणि तिथं राहिलं, अहो घराच्या काचा हा अक्षरशः धाड 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 धाड. हा, मला पैसे कमवायचे खूप साधन आहेत, भरपूर साधन आहेत. हा, तुम्ही चांगले देखावे बिखावे करा तयार, तुमचं कौतुक होईल चांगलं. आजच आमच्याकडे गणेश त्याला म्हटलं ह्यावेळेस नवीन काय आम्हाला स्कीम देणार, तू मागचे तेवढे तुला पैसे देतो, पण आमची काहीतरी नवीन थीम दिसली पाहिजे. चांगल्या गोष्टी येऊ द्या ना, चांगल्या गोष्टी येऊ द्या तुमच्या. आलं लक्षात. हा, एकंदरीत ह्या सगळ्या सूचना होत्या. सीसीटीव्हीच्या बाबतीत असेल, झाडं लावण्याच्या बाबतीत असेल, महिलांची छेडछाड नाही झाली पाहिजे, बिना परमिशनचं कुठलंही मंडळ बसवता कामा नाही पाहिजे, विसर्जनामध्ये वेळेचं पालन करावं. तुम्हाला टायमिंग जे ठरवून दिलं त्या टायमिंगमध्ये तुम्ही प्रत्येकाला टाइम ठरवलाय तो टायमिंगमध्ये झालं पाहिजे. ग्रामीण भागात 7 वाजण्याच्या पूर्वी झाले पाहिजे. दररोजचे तुमचे जे प्रोग्राम आहेत ते 10 वाजण्याच्या आत संपले पाहिजे. लोक, महिला, लहान मुलं सुरक्षित आपापल्या घरी गेले पाहिजेत. चोऱ्या घरपड्या होऊ नये. त्याच्यामुळे बाबा हे दागिने, मौल्यवान दागिने, ज्या दिवशी तुम्हाला त्या दागिन्यांची गरज आहे त्या दिवशी तुमच्यामध्ये दागिने ठेवा, इतर दिवशी लॉकरमध्ये ठेवून द्या दागिने. लक्षात आलं का. मुलांना बाबा हे करण्यासाठी त्यांना चांगले मोटिवेशनल स्पीकर बोलवा. स्पर्धा परीक्षेत ज्यांनी यश मिळवलंय, 10वी 12वी यश मिळवलंय, चांगला बाबा एखादा व्यावसायिक चांगल्या स्टेजला गेला, IT मध्ये एखादा दुसऱ्या देशात गेलाय, तुमच्या गावाचं मान उंचावेल असं त्यांनी काम केलंय, त्याचा सत्कार घ्या तुम्ही. लक्षात आलं का. तुमच्या ह्याच्यातनं बाबा एखादं तुम्ही बाबा काय म्हणतो लोकसहभागातनं एखादा चांगला रस्ता बिस्ता बनवून घ्या. पाणी बाबा, पाण्याचं पाईपलाईन कुठं फुटलेले आहे, त्याच्यामुळे ह्या वस्तीला पाणी येणार, त्यांचं पाईपलाईन जोडून द्या. खूप करल तेवढं कमी आहे चांगुलपणा. असं पण आहे का की तुम्ही चांगलं केलं म्हणून तुम्हाला नावं ठेवलेत, आहे का. त्यामुळं ह्या सगळ्या सूचना आहेत. आणि डीजेच्या बाबतीत वडगाव, कांदळी, निमगाव, सावा, हा डीजे लावला की तुमचा ह्यावेळेस कार्यक्रम आहे 100% कायदेशीर कारवाई होणार. कठोर शब्द लक्षात ठेवा. पुन्हा म्हणू नका, सांगतोय तुम्हाला, सगळ्याच सांगतोय लोकांना. तुम्ही म्हणणार 2 गावाचे नाव घेतले, आम्हाला काही केलं नाही. तुम्ही करा ना बँड तुमचं पथक 2 तासाचं. हा ठीक आहे, तुम्हाला सांगतोय का, तुम्ही विचारा तुम्ही ते येडगावचं ते मंडळ आहे ते. अहो सांगतोय टाळ गाजरांच्या ते ह्याच्यामध्ये तबला काय काय काय. हा, अहो ते वारकरी येडे होतात, येडे. तुम्ही एकदा बघा असे एकदम ते सुरू झालं का नाही, तुम्ही ज्यावेळी ते हे असतंय बघा तुमचं रिंगण वगैरे, तुम्ही बघा एकदा कसं वातावरण तयार होते.
जबरदस्त एकदम. म्हणजे माणूस, ज्या माणसाने कधी आयुष्यात हात वर केला नाही नाचायला, तो माणूस सुद्धा त्याच्यामध्ये दंग होऊन जातो. वारकरी काय बघा ते फुगडी वगैरे खेळतात, ते रिंगणमध्ये नाचतात. काय मला फक्त हा डीजे लावल्यावर भारी वाटत. खूप चांगलं करल तेवढं कमीच आहे. एकंदरीत आम्ही काय प्रबोधन करायला आलेलो नाही, परंतु ह्या सूचना खरंच महत्वाच्या होता. जे गणपती मंडळ चांगलं काम करेल त्या मंडळाचं 100% खूप चांगलं कौतुक होईल. आणि मी तुम्हाला शब्द देतो, पत्रकार बंधू आहेत, पत्रकार बंधू पण आपल्या लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टीचं ते 100% समर्थन करतात, त्यांचा प्रचार करतात. तुमच्या मंडळाला महाराष्ट्रभर नाही पोहोचवलं तुमचे उपक्रम तर नावाचं महादेव शेलार सांगणार. 100% तुमच्या मंडळाचं महाराष्ट्रभर त्याचा प्रचार होणार. 100% तुमच्या मंडळाचा बाकीच्याने आदर्श घेतला पाहिजे. अशा प्रकारचं आपण या ठिकाणी चांगलं करून टाकू. लक्षात आलं. आणि कृपा करून कोणी पोलिसांची वगैरे हुज्जत घालू नका. पोलिसांना काही काम धंदा नाही म्हणून ते येऊन बसतात, हे असं नसतं. विषय काय असतो, सगळ्यांना एक माणूस आहे, तुमच्याकडे 10 लाडू आहेत, आलं का लक्षात. आता तुमच्याकडे 10 लोक आहेत, काय 10 लाडू आहेत, 10 लोक आहेत. तर एक मानला मी 5च खातो साहेब, माझी भूक लय, बाकीच्या 5 लोक उपाशी मरतील. हे जर सगळ्यांनी वाटून घेतलं की साहेब मला एकच द्या साहेब, माझ्या वाटणीचा एक आहे, मला एक द्या, त्या सगळ्या लोकांना एकानेच पोट भरून खाणे उलटे असतो करून खाल्लं आणि बाकीची उपाशी मिळेल, त्याला काय अर्थ आहे का. प्रत्येकाला थोडं थोडं वाटलं, सगळे आनंदी होतात, सगळे खुश राहतात. तसंच सगळ्यांना समान संधी मिळाली, प्रत्येकाला आपल्या हक्काला सादर करण्याची संधी मिळाली, सगळे लोक खुश होतात. बरोबर आहे की नाही. मग सगळ्यांनी आपल्या नियमांचं व्यवस्थित पालन करा. मागच्या वर्षी आपण ती घड्याळ सिस्टीम लावली होती, ती ह्या वर्षी पण लावणार आहे, आलं का लक्षात. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करतोय. आपल्याला बरीचशी मंडळं आलेली नाही तिथं, तर त्या मंडळांपर्यंत आता पत्रकार बंधूंच्या मार्फत आपण त्या सूचना पोहोचवणारच आहे, आलं का लक्षात. तर तुम्ही पण ह्या गोष्टी पोहोचवा, ज्या आलेल्या आहेत त्या सूचना तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. तुमच्या ह्या बाबा या साहेबांनी अशा गोष्टी अपेक्षित आहेत ते सांगितलेले आहेत. मी खरं सांगतो, तुम्ही चांगली गोष्ट केली तर 100% आम्ही तुमच्या त्या चांगल्या गोष्टीचा आम्ही दखल घेऊ, एवढं तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. ठीक आहे.